हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका छोट्याशा ब्लॉग व्हिडिओमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे हाऊस क्वीन रुही. तर सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे, छान अशी. तर आज आहे चुलीवरचा छानसा भाजीपोळीचा बेत आणि आज रविवार असल्यामुळे मुलं घरीच आहेत. म्हटलं चला शूटचं एक काम सोपं होईल. कामाच्या लोडमुळे 4-5 दिवसापासून आपले व्हिडिओ काय आलेले नाहीत, त्यामुळं म्हटलं चला आज मुलांना पण सुट्टी आहेच आणि निवांत सगळ्या गोष्टी चाललेल्या आहे, आज तरी एखादा व्हिडिओ शूट करूया. तर इथे छान अशी चूल पेटवून घेतली आहे. आता उन्हाळा असल्यामुळे चूल पटकन पेटली जाते, कारण सरपण हे फारसं वाळलेलं असतं. त्यात मध्ये मध्ये ऋत्विकची पण लुडबुड चाललेली. इथे छान असा तवा घासून दिला त्याने मला. तरी गावाकडे राहत असलो तरीही चुलीवर जेवण बनवणे हे मला काही शक्य होत नाही, कारण सकाळ सकाळी गोठ्यातली कामे प्लस मुलांचं स्कूल ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून चुलीवर जेवण बनवणं हा खूप मोठा टास्क आहे माझ्यासाठी. परंतु म्हटलं चला आज सुट्टी आहेच तर काहीतरी बनवूया. आणि ह्या सगळ्या गोष्टी मुलांना फार कौतुकास्पद वाटतात, त्यामुळं मध्ये मध्ये करत राहतात, त्यांना फार आनंद वाटतो. छान अशी चूल पेटवून घेतली आणि लगेचच कांदे भाजायला घातले. म्हटलं काहीतरी काळ्या मसाल्याची भाजी बनवूया. कांदे हे चुलीवर भाजू किंवा गॅसवर, परंतु पटकन असे कांदे भाजण्याची ट्रिक मला एक आजीने शिकवलेली. ती म्हणजे कांदे असे दगडाने किंवा काहीतरी जड वस्तूने ठेचून घ्यायचे आणि नंतर भाजायला ठेवायचे. खूप पटकन असे कांदे भाजले जातात. या इथे ऋत्विकने तवा धुवून दिला होता, तेव्हा त्याचे हात काळे झाले होते. ते दाखवत होता की माझे हात फारच काळे झालेत. चूल पेटेपर्यंत आईने मला कणिक भिजवून दिली होती. मग छान अशी कणिक पण भिजली होती. लगेचच चपाती बनवायला घेतली. तसं मला चुलीवर भाजीपोळी बनवायला फार आवडते, परंतु मला थोडासा धुराचं ॲलर्जी आहे डोळ्यांना. डोळे फार दुखतात, त्यामुळं मग मी इग्नोर करत असते चुलीवर बनवायचं. आणि आत्ता जो आवाज आला हा नॅचरली आवाज आहे. वरती पोपट बसलेले होते. खरं तर हे पोपट कॅमेऱ्यात कैद करता नाही आले. 2 पोपटांची जोडी आहे, जी घरासमोर एक पेरूचं झाड आहे त्याच्यावर सकाळी दररोज येत असते. एखाद्या ब्लॉगमध्ये मी नक्कीच त्यांना दाखवेन. फायनली मुलांसोबत बोलत बोलत पक्ष्यांचा आवाज घेत निसर्गाच्या सानिध्यात सगळ्या चपात्या बनवून झाल्या आणि शेवट छोटीशी चपाती झाली, जी की ऋत्विकला खायची होती. तो सांगत होता ही माझ्यासाठी आहे आणि ती मला तुझ्या हाताने भरवायची आहे असं बोलत होता तो. म्हटलं चल भरवून देते तुला. आमच्या शेजारी एका ताईचं छोटंसं बाळ आहे 1 वर्षाचं. तर तिला भरवताना ऋत्विकने बघितलं की लगेच मला म्हणत असतो, आई मलाही त्या बाळासारखं भरव. मग काय ऋत्विकचे लाड चालू झाले आणि ते बाळ जसं करत होतं नको नको मला नाही खायचं, तसं ऋत्विकचेही नाटक चालू होते. पण म्हटलं घे खाऊन, मला भाजी बनवायची आहे. त्याला भरवून झाला आणि लगेचच भाजी बनवायला घेतली. तर शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची होती. आईंनी शेवग्याच्या शेंगा झाडाच्या आणल्या आणि मस्त अशा कट करून दिल्या आणि ऋत्विक मध्ये मध्ये मदत करत होता. मग लगेचच वाटणाची तयारी करून घेतली. इथं छान असं खोबरं तळून घेतलं, नंतर धने, हिरव्या मिरच्या आणि आपण कांदे भाजले ते चुलीमध्ये, हे सगळं तेलामध्ये मस्त फ्राय करून घेतलं. आणि लगेचच म्हटलं आता त्याचं वाटण करून घ्यावं, तर लाईट पण गेलेली होती. मग काय पाटावर वाटा जिंदाबाद म्हटलं आणि छान असे सगळे साहित्य भाजून घेतलं वाटणाचं. आणि लगेचच ऋत्विकनी पापड पण आणले होते भाजण्यासाठी. म्हटलं पापड पण भाजून देते तुझ्यासाठी. आणि या इथे छान असे धने आणि त्यात 2 लवंगा घातल्या. 2 लवंगा काळ्या भाजीत घातल्या का खूप टेस्टी भाजी बनते. तुळशीच्या पुढं जोरच घेतलं.
खरं तर ऋत्विकने आज मला फार मदत केली होती, परंतु कॅमेरामन जो आहे आमचा दादा तो म्हणत होता त्याला का तू काय गर्ल आहे का मम्मीला ही सगळी कामं करू लागतो. तेव्हा तो सांगत होता गर्लच असली पाहिजे असं काही नाही आहे, पण मी मम्माला सगळी मदत करणार आहे असं सांगत होता तो. आणि खरंच माझं बाळ फार गुणी आहे. मी कुठलंही काम करत असो त्याचं मध्ये मध्ये नाही म्हणता येणार, परंतु फार मदत करतो तो मला. त्याला जे जमेन ते गोष्टी तो करतच असतो. त्यानंतर लगेचच कढई तापायला ठेवली आणि त्यामध्ये लगेचच 2-3 चमचे तेल घालून घेतलं. थोडंसं जिरं आणि हिंगाची फोडणी दिली. थोडासा काळा मसालासुद्धा घातला आणि लगेचच त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा छान अशा धुवून शिजवायला टाकल्या. म्हटलं अर्धवट शिजेपर्यंत वाटण वाटून घ्यावं. आणि या इथे वाटण वाटण्यासाठी घेतलं. अगोदर खोबरं आणि हळकुंड हे ठेचून छानसं वाटून घेतलं. आणि अशा प्रकारे वाटलेलं वाटण हे शेंगामध्ये घालून घेतलं. छानशी उकळी काढून घेतली आणि तयार आहे आपलं छान असं आजचं जेवण. तर तुम्हाला कसा वाटला आजचा चुलीवरचा छान असा साधा सिंपल बेत? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छानशा ब्लॉग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं काळजी घ्या. रामकृष्ण हरी.